रेखाटली माझी कथा? का नाही कळली हो माझी व्यथा? रेखाटला रेखाटला बाप जो मारझोड करतो, रेखाटला जो दारूच्या धुंदीमध्ये नशेमध्ये धुंद असलेला बाप. पण काय हो, आई विना पोरके असलेल्या त्या मुलाला आई आणि बापाची माया देतो तो हा बाप असतो. आणि आज तोच बाप बोलतोय. यशोदेची महती गायली हो आपण, मान्य. पण काय हो, भर पावसात त्या महापुरात काजाचा तुकडा घेऊन जाणारा तो वासुदेव का वगळलात तुम्ही? का विसरलात तुम्ही? श्रीरामा थांब, श्रीरामा थांब, नको सोडून जाऊ असा वनवासात, असा आक्रोश करणारी कौशल्या रेखाटलीत तुम्ही. पण पुत्रयोगाने तडफडून तडफडून मरणारा वासुदेव अगदी सहज वगळला हो तुम्ही. पुत्रयोगाने तडफडून तडफडून मरणारा दशरथ सहज वगळला हो तुम्ही. तोच बाप बोलतोय. मुलाच्या ऍडमिशन पासून, शिक्षणापासून अगदी त्याच्या नोकरी पर्यंत अनेकाचे उंबरठे झिजवणारा, अनेक मान अपमान सहन करणारा, स्वतःची अस्व लपवणारा तो बाप असतो. आणि आज तो गाळला जातोय, आज तो गाळला जातोय. मान्य मान्य, आईची कीर्ती सर्वात मोठी आहे. पण काय हो, छोटसा झुरळ बघितल्यावर आई ग म्हणणारे आपण, भला मोठा साप बघितल्यावर बाप रे बाप म्हणतोच ना, म्हणतोच ना. मग का गाळता या बापाला, का विसरता? अहो, घरात आलेल्या स्थळाला बिनदिक्कतपणे वरमळा घालणाऱ्या त्या मुलीचा सर्वात मोठा विश्वास तिचा हा बाप असतो. आणि आज आम्ही त्याला सहज गाळतोय. का नाही कळत हो त्याची कथा? छोट्याशा एका दुःखात माहिती आहे आई कुरवाळते, जवळ घेते. पण तोच बाप सर्वात मोठ्या दुःखामध्ये तुमची छातीची पहाड ढाल करून उभा राहतो, तो तुमचा बाप असतो. खरे एक सांगू का, आईची मध्ये रेखाटली तो बाप रेखाटाल का हो? बाप रेखाटाल का? ह्या बापाची मती माझ्या पोराला सांगाल का हो? सांगाल का? खरं सांगू, आज थकलोय, दमलोय, आता भूमीत संपल्यात. आता फक्त नातवंडांच्या बरोबर खेळायचं आहे, गप्पा गोष्टी करायची तो, त्याला अंगा कांदा घेऊन खेळायचं आहे. पण काय झालंय, पोरानं घरातनं बाहेर काढलंय मला हो, बाहेर काढलंय मला. व्याकुळ झालोय मी, व्याकुळ झालोय. तुम्ही सांगाल का हो त्याला, घे ना बाबा एकदा घरात, घे ना. खरंच त्या नातवंडांना उदराची धरून आपल्या मला गप्पा गोष्टी करायच्या.
गेले म्हणून